जालेंदर सुपेकरांचा कारनामा दिवसागणिक उघड होत चाललेला आहे। त्यांच्याकडून चाललेल्या कोटींच्या कोटी उड्डाणाची चर्चा होते आहे। आता अशातच स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सुद्धा सुपेकरांवर आणि अमिताभ गुप्ता यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। दोघांनी मिळून 1200 रुपयांची काजू कतली दिवाळी फराळाच्या नावाखाली कैद्यांना खायला घातली असं त्यांनी म्हटलंय। मात्र ती काही त्यांनी खाल्लीच नाहीये। प्रत्यक्षात काय झालंय की कैद्यांना लोकल मार्केटमधला फराळ खरेदी करून दिला गेला आणि हे 1200 रुपये गुल झाले। या दरामध्ये जवळपास 40 ते 60% तफावत होती असा गंभीर आरोप केला गेलेला आहे। ती खरेदी कैद्यांना मिठाई देण्यासाठी म्हणून आधी काजू कतली 1200 रुपये किलोनं खरेदी केली। टेंडर न करता अशा प्रकारच्या खरेद्या झालेल्या आहेत। दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर हे जे रेट त्यांनी लावले आहेत, माझ्याकडे सगळे आहे। स्पेशल शेव, पोहा, चिवडा, डिंक लाडू, चकली, जाड पोहे, शंकरपाळी, बेसन लाडू, करंजी, रवा लाडू असे सगळ्या दिवाळीच्या फराळाची ही यादी आहे। हा जो घोटाळा याची चौकशी करा म्हणून 3-4 महिने झालं मी मागं लागलो। राज्याच्या गृह सचिवांना पत्र लिहिलं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं।